बघा नेक्स्ट काय, वी मीन फॉर वेल ऑफ डेथ. वी मीन फॉर ए वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ म्हणजे काय असतं? मौत का कुआ असते. बा इथं सपोज व्हेइकल आहे, तर काय होईल? सर्वात पहिले याचा मास एम आहे, तर खाली काय लागेल? एम जी लागून जाईल. दुसरा, सेंटर इकडे कुठे जरी असेल तर सेंट्रिपिटल फोर्स या साईडला लागेल, बरोबर नाही? एफ सी एफ. दुसरा, नॉर्मल कुठे लागेल? हा सरफेस आहे ना, सरफेसला परपेंडिक्युलर पाहिजे, म्हणजे हा काय झाला तुमचा नॉर्मल. दुसरा, मोशन कुठे होणार आहे? मोशन कुठे होणार? मिनिमम जर ठेवला, व्ही मिनिमम आहे ना, मिनिमम ठेवलं गाडी कुठे आहे ना, वरती जाईल खाली? खाली येईल ना मोशन. मोशन कुठे चालेल? खाली. जर मोशन जर खाली होत असेल तर एफएस कुठे लागेल? वरती लागेल. परत तेच झालं, जे अपवर्ड आहे तेच डाऊनवर्ड आहे. हे करायचं नाही, सॉल्व्ह करायचं आहे. चला, काय अपवर्ड आहे? एफएस आहे. खाली काय आहे? एम जी. एफएस वर काय टाकू शकतो आपण? मीन टू एन एम जी. याला इक्वेशन नंबर अपवर्ड झाला. आता काय? राईट आणि लेफ्ट. तर काय लेफ्टला एन आहे, त्या साईडला काय? एफ सी एफ आहे. एन जा एफ सी एफ चं वारंवार काय लिहिणार? एम यू स्क्वेअर अपॉन आर. याला इक्वेशन नंबर काय डाऊट आहे? आता काय करणार? इक्वेशन 1 डिवाइड बाय इक्वेशन 2. मी परत सांगतो, कोणता घ्यायचा, कशावरून ठरवायचं? आपल्याला काय पाहिजे? व्ही पाहिजे ना, तो न्यूमरेटर आला पाहिजे. एवढीच अट आपल्याला. व्ही कुठं आला पाहिजे? तुमचा न्यूमरेटर आला पाहिजे. बाकीचं तुम्ही 2 डिवाइड बाय 1 करा, 1 डिवाइड बाय 2 करा, फरक पडत नाही. आता मी बघितलं व्ही तर येत आहे सेकंड इक्वेशन मध्ये आणि तो न्यूमरेटर मध्ये, म्हणून मी इक्वेशन काय करणार मग? इक्वेशन 1 डिवाइड बाय 2 करू का इक्वेशन 2 डिवाइड बाय 1 करू? पटकन इक्वेशन पटकन लावून डोकं. 2 डिवाइड बाय 1 का बरं? कारण की व्ही न्यूमरेटरला आला सेकंड इक्वेशन मध्ये व्ही, म्हणून काय इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन. मग काय तुमच्या जाळी एन आहे आणि इकडे काय म्यू एन आहे, बरोबर नाही? हा एन आहे आणि हा काय म्यू एन आहे. इकडे काय एम स्क्वेअर अपॉन आर आहे आणि खाली काय काय होईल? एम एम खाऊन जाईल, कॅन्सल आउट होईल, एन एन कॅन्सल आउट होईल. म्हणजे काय उरलं तुमचं? आता तुमचं उरला फक्त 1 अपॉन म्यू उरलंय आणि या साईड काय उरलं? व्ही स्क्वेअर बाय व्ही स्क्वेअर इज काय आर जी बाय व्ही इज काय अंडर रूट ऑफ आर जी बाय म्यू. बरोबर. पण काय काढला आपण? मिनिमम काढला, व्ही मिनिमम. समजलं का? मग मी असं म्हणू शकतो ना, व्ही मिनिमम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अंडर रूट ऑफ आर, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय जी, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय. कळालं का? परत आपण कसं आहे? आपण कसं आहे? इंडिपेंडंट ऑफ मास आहे. काय डाऊट आहे? समजलंय? सिंपल कॉन्सेप्ट आहे. ओके, अजून एक कंडिशन विचारतो तुम्हाला. व्ही मीन इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी बाय म्यू, बरोबर की नाही? व्ही मीन इज टू काय अंडर रूट ऑफ आर जी बाय म्यू आहे आपल्यासाठी. आता माझं असं म्हणणं आहे, जर मला ह्या गाडीला बघ एक लक्षात ठेवायचं, मिनिममला मिनिमम चालत नाही, मॅक्झिममला मॅक्झिमम चालत नाही. म्हणजे याच्यापेक्षा मिनिमम चालणार आहे का? नाही. कमीत कमी एवढं लागेल, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही देऊ शकतात, पण कमीत कमी अजून त्याच्या खाली जाऊ शकत नाही. म्हणून काय म्हणलं मी, कमीत मिनिममला मिनिमम चालत नाही आणि मॅक्झिममला मॅक्झिमम चालत नाही. मिनिमम एवढं सांगितलंय तर तेवढंच, त्यापेक्षा जास्त झाले पण कमी चालणार नाही. मॅक्झिमम सांगितलं तर जेवढं जास्त आहे तेवढं चालेल, त्याच्यापेक्षा कमी चालणार हो, पण मॅक्झिमम चालणार नाही. मॅक्झिमम. मग काय म्हटलं आपण? मिनिममला मिनिमम चालत नाही आणि मॅक्झिममला. कळालं ना? मला सांगा मग आता ही व्हॅल्यू जी आहे ती
व्ही मीन आहे ते आता मोठे असले पाहिजे छोटे असले पाहिजे, बस एवढं कंडिशन. आता व्ही मीन शुड बी ग्रेटर असलं पाहिजे कारण मिनिमम आहे. म्हणून आपण काय लिहिणार, व्ही मीन जो आहे तो मोठा असला पाहिजे, मोठा असला पाहिजे किंवा इक्वल असला पाहिजे अंडर रूट ऑफ आर जी बाय मीन. कळालं का कंडिशन काय लावली? मिनिमम चालत नाही मॅक्झिमम, कारण की तुम्हाला क्वेश्चन मध्ये असंच कुठेतरी दिसेल, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ते कुठून आलंय. क्लिअर बा. मग क्वेश्चन सिंपल. इफ radius of a well is 0.5 meter and 5 meter, 5 meter, and coefficient of friction is 0.5, then find the V minimum for a vehicle. व्हेकलला किती व्ही मिनिमम ची गरज आहे. मग तुम्हाला माहिती व्ही मिनचं फॉर्म्युला काय? व्ही मिनचं फॉर्म्युला काय? अंडर रूट ऑफ आर जी बाय मीन. चला आर किती? 5 आहे. जी किती आहे? 10 आहे. म्यू किती आहे? 0.5 आहे. हा 10⁻⁻1 वरती +1 होऊन जाईल म्हणजे 100. हा 5 गेट कॅन्सल म्हणजे किती आला? 100 आणि 100 बाहेर आला तर किती जाईल? 10 मीटर पर सेकंद. कळालं का? हा 10⁻⁻1 वरती गेला किती झाला? +1 म्हणजे 10 × 10 100 असं केलेलं. कळालं? सिंपल क्वेश्चन आहे.